जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 5 मेचं प्रवचन. आज अंगारकी चतुर्थी, गणपती बाप्पांचा दिवस आणि हनुमानाचा दिवस. महाराजांना हनुमानाचा अवतारही म्हणायचे आणि महाराजांचं नाव होतं गणपती. या गणपती, हनुमान, महाराज सगळ्यांना वंदन करून आजचं प्रवचन सुरू करूया. अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा थोडे अपुरेच पडेल. कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी काढता येते. तशी अभिमानाची गोष्ट नाही. तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोकं वर काढील याचा पत्ताच लागत नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धूण कोणची असेल तर ती अभिमानाची आहे. आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाणे. अभिमानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांची सतत प्रार्थना करणे हाच होय. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न बी उत्तम असणे जरुरी आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही, म्हणून फळ चांगले कोणते हे सहज समजते. आता असे समजा, जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली तरी पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळे मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळं ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत आहेत. मग बी निवडताना असे पाहणे जरुरी आहे की ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे जी अक्षय टिकेल? कोणतीच नाही असे उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते. याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच एक सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेनं न होईल अशी कृपा कर. या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरुरी आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडके धान्य बाहेर उडवून लावतो, मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा. म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे. इस प्रवचन में कहा गया है कि हम सन्मार्ग पे चलते हैं, नामस्मरण करते हैं, सब कुछ करते हैं, लेकिन एक चीज़ है जो हमें नहीं छोड़ती, वह है हमारा अभिमान. हर चीज़ में अभिमान सबसे बाधक है और अभिमान हम अपने आप छोड़ देंगे ऐसा अगर हम बोलेंगे तो वो झूठ होगा. उसके लिए हमें भगवान का सहारा, मतलब संतों का सहारा लेकर भगवान का नामस्मरण करके अपने चित्त को शुद्ध करना पड़ेगा. तो ही हमारा अभिमान कम हो जाएगा. भगवान छोड़कर किसी भी और चीज़ की प्राप्ति होने की इच्छा जब तक हमारे मन में जागृत है तब तक हम अच्छी तरह से
सन्मार्ग पर नहीं चल रहे हैं। तो आशा करती हूँ आपको समझ में आ गया होगा। नामस्मरण कीजिए और आगे बढ़िए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।